नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिक नॉईस 24 न्यूज. आवाज तुमचा, बातमी आमची. सध्या नांदेडमध्ये आहे. नांदेडचे लोकसभेचे पोटनिवडणुकीचे उमेदवार संतोषराव हंबर्डे सर आहेत आपल्यासोबत. तर आता काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत निवडणुकीला. काय सांगाल, तुमचा अजेंडा कसा असणार आहे? जगाने सर्वश्रेष्ठ नेतृत्व मान्य केले माननीय नरेंद्रभाई भारताचे पंतप्रधान आहेत. त्यांनी जो मागच्या 10 वर्षात भारताचा विकास केला तो कुठल्याही मागच्या सरकारने केलेला नाही 50 वर्षात. आणि खरं तर त्यांचं स्वप्न आहे विकसित भारताचं. विकसित भारत करण्यासाठी त्या ज्या काही योजना राबवणार आहेत, धोरणात्मक निर्णय घेणार आहेत, फक्त ते धोरणात्मक निर्णय जरी नांदेडला आणले आणि व्यवस्थित यूज केले, वापरले, तर नांदेडचा विकास होईल. त्याशिवाय नांदेडला हे एक एज्युकेशन आणि मेडिकल मोठं हब आहे. एज्युकेशन मध्ये कम्प्युटरचे कोर्सेस भरपूर, आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, MCA कॉलेज आहेत, BCA कॉलेज आहे. हे इथं शिकलेली गोरगरिबाची मुलं घर सोडून मोठ्या शहरात जातात, बेंगलोर सारख्या, पुण्यासारख्या, मुंबई सारख्या. त्यांना घराजवळ राहावं सुद्धा वाटतं. अशा मुलांना IT पार्क काढण्याचा विचार आहे. आणि ही IT पार्क करायचं असेल तर मोदीजीची मदत लागेल आम्हाला. मेडिकल हब आहे. मेडिकल हब असल्यानंतर आपल्याकडे एम्स सारख्या संस्था आपण आणू शकतो. एवढंच नाही तर नांदेडला एक पंचतारांकित MIDC आहे कसनूर सारखी, ती सुद्धा औषधाचा सुद्धा हब तयार करू शकतो. आणि इथल्या लोकांना नोकरीला संधी उपलब्ध करून दिल्या जातील. हा माझा अजेंडा असेल विकासाच्या बाबतीतला. केंद्र सत्ता असल्या कारण नांदेडमध्ये तुमची सत्ता अजेंडा आहे तुमचा, तुम्ही सत्ताच होईल. हो, नक्कीच होणार ना. साधी गोष्ट आहे ना. केंद्रात ज्याची सत्ता असते त्याचा प्रतिनिधी जर जिल्ह्याचा असेल तर जिल्ह्याचा विकास होईल. आणि विरोधी पार्टीचा जर प्रतिनिधी आला तर विरोधी पक्षाकडून ओढत बसेल ना. कारण केंद्रात सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे. माननीय प्राईम मिनिस्टर भारतीय जनता पार्टीचे, सगळे मंत्री भारतीय जनता पार्टीचे आहे. विरोधी पक्षाच्या प्रतिनिधीला कशासाठी, म्हणजे काय विकास कसा करेल? होणारच नाही ना. अनुभूतीची एक लाट दुसऱ्या बाजूला दिसते तर महाविकासाकडून कसं बघताय? सहानुभूती मी काय बोलणार नाही, कारण नांदेडचा लोकप्रतिनिधी आहे. यात सहानुभूती कसली? विधानसभा असेल तर एखाद्या सहानुभूती होऊ शकते. नांदेडचा लोकसभा कारण का मोठा भाग आहे. आणि सर, महत्वाचा मुद्दा, आता लोकांचा प्रतिसाद कसा आहे सर? आता तुमचे दौरे देखील आहेत, अवघे 5 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. एकूण प्रचाराचा कसा, विजयाची काय वाटतं सर, काय? खरं तर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी केलेली चूक ती दुरुस्त करण्याची त्यांना खरं तर संधी म्हणता येईल आलेली आहे. कारण आता आपण पंतप्रधान कोण हे निश्चित झालेलं आहे, भाजपचा आहे. मग इथला प्रतिनिधी कोण पाहिजे? भाजपचाच पाहिजे. लोकांच्या डोक्यात नीट आहे. त्यामुळे ते आनंदी आहेत बॉस की आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि इथला प्रतिनिधी जर दुसरा असेल तर विकास होणार नाही. पण आता ही संधी आलेली आहे, त्याच्यामुळे ते आनंदी आहेत संधी घेण्यासाठी. सोबत तुमच्या खासदार अजित गोपछडे, खासदार अशोकराव चव्हाण देखील आहेत. 2 खासदार असताना अजून तिसरा खासदार म्हणून अहो, हे तर मी सांगतो, इतका चांगला योग आहे आपल्या नांदेड जिल्ह्यासाठी. भारतीय जनता पार्टीने ऑलरेडी नांदेडला 2 खासदार दिले, माननीय अजित गोपछडे आणि आमचे मार्गदर्शक माननीय अशोक चव्हाण. आणि मी झाल्यानंतर म्हणजे सत्तेतले 3 खासदार नांदेडसाठी. ही तर कुठल्या भारतात बी नसली एका जिल्ह्यात 3 खासदार. आणि आमचे मार्गदर्शक अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2 खासदार नांदेडच्या विकासाचं काम करू. आणि नांदेडचा इतका विकास करू की त्या विकास होणार आहे. तर यामध्ये एकूणच या 3 ठिकाणी जर खासदार निवडून आला तर नांदेडचा विकास मोठ्या झपाट्याने होईल असं इथं बोललं जात आहे. हे मात्र येणाऱ्या दिवसामध्ये बघावं की मतदार कोणाकडे येईल, कोल देणार आहेत. रिपब्लिक 24 न्यूज, नांदेड.